ज्या रात्री एका गरीब आईने स्वामी समर्थांना हाक मारली त्याच रात्री तिला एक रहस्यमय आवाज ऐकू आला. उद्याचा दिवस तुझा आहे. पण दुसऱ्या दिवशी पहाटे तिच्या समोर जे घडलं ते पाहून संपूर्ण गावाला स्वामींच्या चमत्काराची प्रचिती आली. नेमकं काय घडलं असेल? नमस्कार स्वामी भक्त हो. आजच्या या कथेमध्ये तुम्हाला साक्षात स्वामींचा साक्षात्कार होणार आहे, त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत नक्की बघा. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं गाव देवगाव. गाव फार मोठं नव्हतं, मोजकीच घरं, मधोमध एक जुना वडाचा पार, त्याच्या बाजूला दगडी विहीर आणि गावच्या टोकाला मातीच्या भिंतींचं एक जुनं स्वामींचं देऊळ. त्या देवळाला जवळजवळ 100 वर्ष झाली होती. देवळात स्वामी समर्थांची एक जुनी पादुका होती. पादुकांसमोर नेहमी एक तेलाचा दिवा तेवत असे. गावातील म्हातारी माणसं म्हणत, हा दिवा विझला तर गावावर संकट येतं आणि तो दिवा जळत राहिला तर स्वामी गावाची राखण करतात. लोकांना हे खरं वाटत असे की नाही माहीत नाही, पण एक गोष्ट मात्र खरी होती, त्या दिव्याची ज्योत कधीच विझली नव्हती. एके वर्षी मात्र देवगावावर मोठं संकट आलं. पाऊस झाला नाही, शेतं करपली, विहिरी आटल्या, जनावरांना पाणी मिळेनासं झालं. गावातील लोकांच्या चेहऱ्यावरची आशाही हळूहळू कोमेजू लागली. त्याच गावात एक गरीब विधवा राहत होती, गंगाबाई. तिच्याकडे स्वतःची जमीन नव्हती. घरात म्हातारी सासू आणि 10 वर्षाचा मुलगा गोविंदा. गंगाबाई रोज गावातील लोकांच्या घरची कामं करायची आणि त्यातून मिळालेल्या थोड्याशा धान्यावर घर चालवायची. पण त्या वर्षी परिस्थिती इतकी बिकट झाली होती की तिच्या घरात धान्याचा एक दाणा सुद्धा उरला नव्हता. एका संध्याकाळी गोविंदा आईला म्हणाला, आई आज काही खायला मिळणार नाही का? गंगाबाईंनी चुलीकडे पाहिलं. चूल थंड होती. तिने पदराने डोळे पुसले आणि मुलाला जवळ घेतलं. बाळा, आज नाही मिळालं तर उद्या नक्की येईल. गोविंदा म्हणाला, पण आई, स्वामी कुठून देतील? गंगाबाई हसली आणि म्हणाली, ज्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो ना, तो कधी उपाशी ठेवत नाही. त्या रात्री गंगाबाई देवळात गेली. देवळात कुणीच नव्हतं, फक्त स्वामींच्या पादुकांसमोर एक छोटा दिवा तेवत होता. गंगाबाईंनी हात जोडले. महाराज, माझ्यासाठी काही मागत नाही. माझ्या लेकराच्या पोटात 2 घास जाऊ द्या एवढीच इच्छा आहे. तिने डोळे मिटले आणि अचानक देवळाच्या मागच्या बाजूने कुणीतरी हळू आवाजात म्हणालं, घाबरू नकोस, उद्याचा दिवस तुझा आहे. गंगाबाईने दचकून मागं पाहिलं. देवळात कुणीच नव्हतं. ती बाहेर आली. संपूर्ण गाव शांत होतं. त्या रात्री तिला झोप लागली नाही. पहाटे कोंबड्यांनी आवरण्याआधीच ती उठली आणि देवळाकडे निघाली. वडाच्या झाडाखाली तिला एक वृद्ध संन्यासी बसलेले दिसले. अंगावर भगवी कपनी, डोक्यावर जटांसारखे केस आणि डोळ्यात विलक्षण तेज. गंगाबाईने त्यांच्याकडे पाहिलं आणि संन्यासी शांतपणे म्हणाले, मुली देवळात जा. गंगाबाईंनी नमस्कार केला. महाराज, आपण कोण? वृद्ध फक्त हसले आणि म्हणाले, ज्याला तू काल हाक मारलीस ना, तोच मी. गंगाबाईंच्या अंगावर काटा आला. त्या काही बोलणार तोच संन्यासी उठले आणि देवळाच्या दिशेने जाऊ लागले. गंगाबाई त्यांच्या मागे गेल्या. देवळात पोहोचल्यावर संन्यासी थेट स्वामींच्या पादुकांसमोर गेले. त्यांनी दिव्याकडे पाहिले आणि म्हणाले, हा दिवा जप. आजपासून गावाची परीक्षा संपली. इतकं बोलून त्यांनी डोळे मिटले. क्षणभरात देवळात एक सुंदर सुगंध दरवळला. गंगाबाईंनी डोळे उघडले, पण ते वृद्ध तिथे नव्हते. फक्त स्वामींच्या पादुकांजवळ एक छोटीशी तुळशीची माळ ठेवलेली होती. गंगाबाईंनी ती माळ हातात घेतली आणि त्या क्षणी आकाशात काळे ढग जमू लागले. वर्षानुवर्षे कोरड्या पडलेल्या आकाशात अचानक विजा चमकल्या आणि धो-धो पाऊस सुरू झाला. गावातील लोक घराबाहेर धावत आले. कोणी आकाशाकडे हात जोडले, कोणी जमिनीवर हात टेकवले, कोणी श्री स्वामी समर्थांचा जय जयकार करू लागले. पाऊस इतका झाला की काही तासातच गावची आटलेली विहीर पाण्याने पुन्हा भरली. पण चमत्कार अजून बाकी होता. गंगाबाई देवळात परत गेल्या. स्वामींच्या पादुकांसमोर ठेवलेला दिवा अजूनही तेवत होता. बाहेर वारा प्रचंड होता. पावसाचा जोर होता. देवळाच्या खिडक्यांतून पाणी आत येत होतं, तरीही दिव्याची ज्योत किंचितही हलली नव्हती. गंगाबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी पादुकांवर डोकं ठेवलं. महाराज, तुम्ही आलात? तेवढ्याच तिच्या कानावर पुन्हा तोच आवाज आला, मी कुठे जातो का कधी? भक्ताने हाक मारली की मी त्याच्या जवळ असतो. गंगाबाईंनी डोळे उघडले. समोर कुणीही नव्हतं.
फक्त स्वामींच्या पादुकांवर पावसाचे 2 थेंब पडले होते. त्या दिवसानंतर देवगावात एक सुंदर प्रथा सुरू झाली. दरवर्षी पहिल्या पावसाच्या दिवशी गावातील प्रत्येक घरातून एक दिवा आणून स्वामींच्या पादुकांसमोर लावला जाऊ लागला. आणि गंगाबाई ती आयुष्यभर एकच गोष्ट म्हणत राहिली, स्वामींकडे मागताना हात रिकामे असले तरी चालतात, पण मनात विश्वास रिकामा नसावा. कारण तिने ते स्वतः अनुभवले होते. जिथे माणसाची आशा संपते तिथून स्वामींच्या कृपेची सुरुवात होते. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थांवर तुमचा विश्वास असेल तर कमेंटमध्ये ही कथा कशी वाटली हे नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सुप्रिया वाईब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण लक्षात ठेवा, स्वामींवर विश्वास तुम्ही जेवढा ठेवाल तेवढा कमी आहे. कारण संकट कितीही मोठं असलं तरी स्वामींची कृपा त्याहून खूप मोठी असते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. धन्यवाद.